भरो निवरला चराचरी भक्तासाठी प्रगटला त्यांचा भार वाहिला देव नटला नाना परी भरो निवरला चराचरी जणी म्हणे भक्तासाठी वेडावला जग जेठी देव नटला नाना परी भरो निवरला चराचरी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहित पाणिं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेतुं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्वीयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्यं नरचैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर। विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, श्रीमद्भागवत महापुराण की जय जय श्री राधे। देवा हे हृदयी मंदिरी शोधुनी पाहे, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता या ठिकाणी जमलेले सर्व परमार्थ स्नेही मंडळी, पवित्र आत्मे, निमित्त तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते। थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली पुण्यवान नगरी श्री क्षेत्रवाडी शेवाळे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी होऊ घातलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, त्याच पद्धतीनं श्रीमद भगवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा निमित्त आहे श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज जयंती उत्सवाचं। या सोहळ्याचं असणारं वर्ष 11वे, म्हणजे एका तपाकडे चालत असलेली ही वाटचाल आणि 11व्या वर्षाच्या दुसऱ्या क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। परमादरणीय हरिभक्तपरायण आपल्या सगळ्यांचे परिचित असणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, कथाकार, परमस्नेही असणारे आमचे मोठे बंधू हरिभक्तपरायण पारसजी महाराज बनोटीकर बाबांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं समस्त ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यानं हा सुंदर असा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे। आणि त्यांच्या या सुंदर अशा नियोजनामध्ये सर्व समिती मंडळाच्या असणारे आमचे एक भाग असणारे हरिभक्तपरायण, ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, त्याच पद्धतीनं संत कृपा यूट्यूब चॅनलचे सर्व असणारे आमचे परमस्नेही बंधू कचरूभाऊ पाटील या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या या शब्दाला अनुमोदन दिलं। तुम्हा सगळ्यांचेही मनपूर्वक आभार। सर्व आयोजन नियोजनकर्ते मंडळी, कार्यकर्ते मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळ, तुमचे मनपूर्वक आभार। त्याच पद्धतीनं व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी परमादरणीय हरिभक्तपरायण मृदंगाचार्य मनोहरजी महाराज आळंदीकर, हरिभक्तपरायण विश्वासजी महाराज वाडी शेवाळे, हरिभक्तपरायण प्रदीपजी महाराज कडे वडगाव, हरिभक्तपरायण जीवनजी महाराज कवली आणि असे असणारे आमचे सर्व ही महाराज मंडळी, गावातली असणारी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। पंचक्रोशीतून कीर्तन श्रवणाकरता कुणी आलेले असतील तुमचेही मनपूर्वक आभार। त्याच पद्धतीनं माझे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे मोठे बंधू परमादरणीय हरिभक्तपरायण अहिरे सरही या ठिकाणी आमच्या सोबत आहेत, जे नेहमी आम्हाला कार्यक्रमाला वेळेवर पोचवण्यासाठी अत्यंत सुंदर अशी मदत जी आहे, सहकार्य जे आहे ती करत असतात। आणि समोर असणारी बालगोपाळ मंडळी, सुंदर अशी व्यवस्था आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, तुमची संख्याही चांगली आहे। फक्त अशी चुळबुळ केली का मग थोडासा कीर्तनामध्ये विक्षेप होतो। तुमची नितांत गरज आहे कीर्तनामध्ये, तुम्ही कीर्तनात बसलेच पाहिजे, सप्ताह तुमच्या करताय असं समजून चालायचं। हां चिल्लर मंडळी, सप्ताह आपल्याच करताय आणि आपण इथं बसलोय म्हणून सप्ताह चाललाय असं म्हणून इथं बसायचं। कसं बसायचं? आपण इथं बसलोय म्हणून कीर्तन सुंदर होतं असं म्हणून बसायचं। कसं बसणार? असंच बसणार ना, नाही तर कसं असतं,
500च्या 50 नोटा खिशात परवडतात, पण 5-5 रुपयाचे एक एक ठोकळे 5च खिशात परवडत कसे परवडत नाही. 50,000 जरी खिशात असल्या नोटा तरी कुणालाही समजत नाही किती पैसे आहेत याच्याकडे. शेजारच्याला सुद्धा माहिती पडत नाही आपल्याजवळ बसलेल्याला. गावात तो आपल्यासोबत गावभर फिरेल पण त्याला माहिती पडणार नाहीत याच्याकडे पैसे आहेत म्हणून, 50,000 आहेत म्हणून. पण जर 5 रुपयाचे एक एकच ठोकळे असले खिशामध्ये 1-1 रुपयाचे तरी सुद्धा अख्खा गावले माहीत पड जा यांना पैसा आहे तो असं. कारण ते काय असते, ती चिल्लर असते. चिल्लर खनन 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 वाजत राहते, शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगत राहते याच्याकडे पैसे आहेत असं. म्हणून नोटा कितले बी राहण्यात तर परवडतीस, पण चिल्लरशिवाय मजा नाही. चिल्लर इतकं महत्त्व वाढलंय ना कंडक्टरले दक्षिणासारखा. 1 रुपया जर नाही दिना तो अर्धा रस्ता मग उतार देस आपले. हां, म्हणून तुमचीही नितांत गरज आहे इथं. म्हणून असं बसायचं की सप्ताह आपलाच मुळे चालू आहे बुवा. तुम्हाला सांगते हे चिल्लर बसले ना, मोठ्या माणसाला या गोष्टीचा नसावा अहंकार, पण यांना जर म्हटलं की सप्ताह आपल्याच मुळे चाललाय, ते कीर्तन सरी जाई तरी जागावरतून उठावलं. म्हणून तुम्ही शांत बसले की कीर्तन चांगलं होतं. तुमची चुळबुळ लक्षात आली का मग आमच्या समोर बसलेत ना, मग थोडा विक्षेप होतो. म्हणून चांगलं बसा. मोबाईल देखाल कसा गिटबटच तुम्ही, हां तसं असं समजा की मोबाईलच चालू आहे एवढं आहे फक्त. ते असं करताच बदलाव नाही. तुम्हाला आवडलं नाही की बदलवतात ना, असं केलं की बदलवतात. फक्त 1-1.5 तास असंच चालू राहणार आहे. म्हणून चांगलं मन देऊन कान देऊन कीर्तन ऐकलं की तुमच्या आयुष्याचं कल्याण झालंच म्हणून समजा. म्हणून असे बसलेत ना सगळेजण, असाच बसा साखरपुडा लिहाल पाहुणाच सारखा. विठ्ठल विठ्ठल वय नका, टाळ्या वाजत नका, प्रमाण होऊन की टाळी वाजायची नाही. असं बसायचं का कीर्तनात? नाही. कीर्तनात बसलं की कसं फ्रेश बसायचं असतं. कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन झालं की टाळी वाजवायची असते. कीर्तनात तुम्हाला येत असेल एखादं प्रमाण महाराजांच्या सोबत म्हणता येत असेल काय तर ते म्हणायचं असतं. म्हणजे तेवढं का होईना आपली वाचाशुद्धी होते भगवंताच्या नामानं. त्याचं नामस्मरण केल्यानं आपली वाचाशुद्धी होत असते. तेवढ्याच करता तर सप्ताह करावा लागतो गावामध्ये. काय केल्यानं काय पुण्य मिळतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती व्हाव्यात याकरिता गावात सप्ताह करावा लागतो. श्रवणाचं असणारं पुण्य कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाचं असणारं जे पुण्य आहे, जे महात्म्य आहे ते श्रीमद भागवत शास्त्र वर्णन करून सांगतं. जे फळ तपश्चर्येनं मिळत नाही, जे फळ समाधीनं मिळत नाही, ते फळ फक्त आणि फक्त भगवंताच्या नामस्मरणानं मिळत असतं. यत्फलम नास्ति तपसान योगीन समाधीना तत्फलम लभते सम्य कलो केशव कीर्तनात. श्रीमद भागवत शास्त्र सांगते जे फळ तुम्ही समाधी लावून बसल्यानंतर तुम्हाला मिळणार नाही, जे फळ तुम्हाला यज्ञयाग केल्यानं मिळणार नाही, जे फळ तुम्हाला तपश्चर्येनं मिळणार नाही, ते फळ फक्त आणि फक्त कलियुगामध्ये केशवाच्या श्रीहरीच्या श्रीकृष्णांच्या नामचिंतनामध्ये मिळत असतं. त्याच्या चरित्राचं श्रवण केल्यानं मिळत असतं. म्हणून कीर्तनही आहेत, अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताही आहे आणि त्याचं फळ तुम्हाला मिळावं ह्यासाठी श्रीमद भागवत कथा सुद्धा आहे. कारण त्याच्यामध्ये भगवंताच्या सुंदर अशा चरित्राचं वर्णन करण्यात आलंय, गुणानुवाद आहे. भगवंताच्या कीर्तीचं असणारं यशगान म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. विशेषतः एक एक असणाऱ्या अक्षरामध्ये ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण फायदा त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती कधी कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता,
श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी, तुम्ही श्रवणाच्या मिसे येऊन बसलेत की मात्र अनंत असणाऱ्या कोटी कोळाचं उद्धरण होऊन जातं, नरदेहाची सार्थकता होते, तुम्हाला फायदा आहे आणि सांगणाऱ्यालाही फायदा आहे. कीर्तनकाराचा प्राणच आहे म्हणे श्रीमद भागवत कथा. काय आहे? प्राणची कीर्तनकाराचा मेवा कवीवर संताचा. ज्याची आरती इतकी गोड आहे तो ग्रंथ किती गोड असेल. भगवंताच्या विषयी प्रीती निर्माण व्हावी तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतकरणामध्ये, त्याच्या भक्तीविषयी आवड निर्माण व्हावी, याविषयीची सुंदर अशी कथा म्हणजे श्रीमद भागवत शास्त्र आहे. म्हणून सुंदर असं पुराण तुमच्या समोर या ठिकाणी मांडतायत परम आदरणीय हरिभक्तपरायण हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कथाकार नरेशजी महाराज ठाकरे आळंदी देवाची सुंदर अशी कथा त्यांच्या श्रीमुखातून तुम्ही श्रवण करत आहात. आणि या सुंदर अशा नियोजनामध्ये आजच्या असणारा प्रसंग दुसऱ्या दिवसाचा प्रसंग आणि दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा नाही आहे. कुणाचा आहे? हां, जनाबाई महाराजांचा आहे. जागे राहून कीर्तन ऐका म्हणजे, नाही तर मी तर राई बागासान बडगावली बीड जात नाही होय. हां, जगद्गुरु तुकोबारायांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताचा असणारा सप्ताह आहे. सुंदर असा पर्व काळ निवडलाय. वसंत पंचमी आहे. वसंत पंचमीचा पर्व काळ म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या असणाऱ्या आता तिथंच बस बाबा, माझ्या समोर बसला ना, आता चांगलं बसायचं. मी सांगितलं ना तुम्हाला, सप्ताह कुणामुळे चाललाय? कुणामुळे चाललं कीर्तन? तुमच्यामुळे चाललंय. मग असं काहीतरी. स्वराज्याची स्थापना कुणामुळे झाली? छत्रपतींमुळे झाली. तुमच्यामुळे नाही झाली, छत्रपतींमुळे झाली. हा, कसं शिस्तबद्ध असं नियोजन आहे की नाही? हा, आज आपण नियोजन मोडतोय पण शिस्तबद्ध नियोजन होतं म्हणून स्वराज्याची स्थापना झाली, म्हणून त्यांच्यामुळं आपण कीर्तन ऐकू शकतो. म्हणून तुमच्यामुळं सप्ताह चांगला चालेल, पुढचे दिवस चांगले जातील. असे बसा आता. हा, विठ्ठल विठ्ठल कुंडली कमरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की सब संतन की. वसंत पंचमी म्हणजे श्री सरस्वती मातेचा असणारा पूजनाचा दिवस, तिच्या भक्तीचा असणारा हा पर्वकाळ आहे. आणि म्हणून त्या भक्तिमती असणाऱ्या मातेला, जी आपल्याला सर्वांना बुद्धी प्रदान करते, सुंदर असं जीवन जगण्याची प्रेरणा जी देते, अशा असणाऱ्या देवी सरस्वती मातेच्या पूजनाचा आणि तिच्या भक्तीचा असणारा हा पर्वकाळ आहे वसंत पंचमी म्हणजे. बऱ्याच जणांच्या कार्याला म्हणजे शिक्षणाच्या असणाऱ्या कार्याला आरंभ या दिवशी होतो. ज्यांच्या आयुष्यामध्ये सरस्वती मातेची कृपा झाली त्याला या जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते. फार महत्व आहे. कदाचित जीवन जगत असताना आपल्या लक्षात येत नसेल, पण जगद्गुरु तुकोबारायांनाही असं वाटतं की त्या सरस्वती मातेनं आपल्या जीवनामध्ये यावं आणि तिनं आपल्यावर कृपा करावी, यासाठी ते आवाहनही करतात. ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून करी घे
सरस्वती मातेच्या पूजनाचा असणारा पर्व काळ आहे. महिला मंडळ ज्या आदिशक्तीचे आदिमाया शक्तीचे आपण अंश आहोत तसे तुम्ही पण आहात बरं. महिला मंडळ म्हटल्यानंतर फक्त महिला मंडळच असे नाही, पण विशेष अंशात्मक असणारे आपण सर्वजणी आणि विशेष अशा पर्व काळावर श्री संत जनाबाई महाराजांचा घेतलेला अभंग. तसं पाहायला गेलं तर श्री संत जनाबाई महाराजांना कदाचित त्या काळची काही लोक अडाणी म्हणत असतील, पण तरी सुद्धा कुठल्याही शाळेत शिक्षण न घेतलेल्या, कुठल्याही विद्यापीठात न जाता नामदेव महाराजांच्या खांद्याशी खांदा लावून अभंगांची रचना करण्याचं जे कार्य आहे, अपूर्ण असणारं कार्य पूर्ण करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होतं त्या श्री संत जनाबाई महाराज आहेत. कदाचित नारीला अबला म्हणून पाहणाऱ्या लोकांच्या नजरेतून या काही गोष्टी सुटल्या नसतील, बरेच आक्षेपही त्या काळी घेतले गेले असतील. त्या काळापासून तर आज तक आहेत बरेच आक्षेप घेतले जातात, पण तरी सुद्धा श्री संत नामदेव महाराजांची असणाऱ्या त्या अभंगांची अपूर्णता पूर्ण करण्यासाठी श्री संत जनाबाई महाराजांची मदत होते. सामर्थ्य बघा, भगवंतालाही वाटावं कोण काय म्हणतं याकडे दुर्लक्ष करून भक्ती अशी केली, त्या भक्तीच्या सामर्थ्यानं भगवंताला असं वाटायचं कधी मी हिच्या कामात हातभार लावतो. आपल्या कामात लावतो का देव हातभार? कारण आपल्याला वाटत नाही देवानं आपल्या कामात हातभार लावावा असं आपल्याला वाटतं का? जनाबाई महाराजांनाही वाटायचं नाही, पण आंतरिक असणारी भक्ती अशी दृढ होती. त्या दृढ असणाऱ्या भावनेमुळं भगवंताचं चित्त तिथं लागायचं नाही. कुठं? गाभाऱ्यात चित्त लागायचं नाही. जनाबाई महाराजांचं कार्य जिथं सुरू आहे, जिथं अंतकरणापासून भक्ती होते, अशा ठिकाणी माझा भगवंत तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबीही नसे वरी योगी यांची मानसे उमरडोनी जाय. जिथं मनापासून भक्ती होते ना, अशा ठिकाणी माझा भगवंत राहतो. परी तयापाशी पांडवा मी हरपला गे विसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. माझे भक्त गाते माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. एकदा मी वैकुंठात नसतो, भानुबिंबातही नसतो, तपश्चर्या करणाऱ्याच्या स्वप्नातही जात नाही, पण माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. अंतकरणपूर्वक भक्ती जिथे होत असते तिथेच माझा पांडुरंग परमात्मा उभा राहतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आता इथं कीर्तन चाललंय, इथं पांडुरंग असेल की नसेल? कुणाला गॅरंटी आहे? गॅरंटी असली तरच येतो, आपला विश्वास असला तरच येतो, नाही तर येत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. ज्याची भक्ती आपण करतोय ना त्याच्यावर विश्वास असावा माणसाचा, पूर्ण असणारा भार त्याच्यावर घातल्यानंतर तो आपल्या मदतीला येतोच. असा भाव ज्याच्या मनात असेल त्याच्या घरी माझा देव येतोच. पण कसं आहे माहितीये का, आपण फक्त भक्ती करतो पण तो आपल्या मदतीला येईलच असं काही तर म्हणतात. काय खरं राहिले देव ना ते? काय म्हणतात? काय खरं राहिलं कुणाचं? देवनं काही खरं राहिलं नाही म्हणतात. अरे भक्तीत तेवढा विश्वास ठेवा, तो येईल. असा विश्वास तुमच्या मनात असला तर तो येतो. भक्त प्रल्हादाच्या मनात विश्वास होता आला, ध्रुव बाळाच्या मनात विश्वास होता आला. ध्रुव बाळा होईल कैवारी नारायणा, होईल कैवारी नारायणा, होईल कैवारी नारायणा, होईल कैवारी नारायण. तुका मने भार कातलियावरी, तुका मने भार कातलियावरी, तुका मने भार कातलियावरी, तुका मने भार
त्यावरी होईल कैवारी नारायण. तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे भार घातला की माझा भगवंत तुमच्यासाठी धावून येतो. तसं पाहायला गेलं तर आपण सगळेजण भक्ती करतोय, कोण भक्ती करत नाही असा माणूस या जगात नाही आता. तसं पाहायला गेला तर देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ. माणसाच्या स्वभावातच भजन आहे, तो स्वभावताच भजनशीळ आहे. कारण आईच्या उदरामध्ये म्हणे तो भजन करत होता. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय सांगतात ना, तिथं त्याचं भजन चाललं होतं. पण धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता. आता तो विषय आपला बाजूला राहिला, पण आपल्या स्वभावातच भजन आहे. भक्ती करत नाही असा एकही माणूस नाही, पण त्या भक्तीत ज्याची भक्ती करतोय त्याच्यावर विश्वास असेलच असं नाही. इथं विश्वासाला फार महत्व आहे. कुणाचा कुणावर विश्वास नाही, भावाचा भावावर विश्वास नाही, मुलाचा वडिलांवर नाही, वडिलांचा मुलावर नाही. कारण कलियुग चाललंय ना सध्या, कुणाचाच कुणावर विश्वास नाही. जे नातं विश्वासावर टिकू नये अशा नात्यात सुद्धा आता विश्वास राहिलेला नाही. एका आजीबाईचा मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. सांगते आता आपला किती विश्वास आहे. माणसाचाच माणसावर विश्वास नाही आहे, देवावर कसा विश्वास ठेवणार आहे. आणि ते बाबा आले घरात, आजीनं सांगितलं तेवढा मोबाईल काढून द्या बरं. आता रिटायर्ड झालेलं जोडपं आहे आणि ते गावाकडे राहत आहे. ती काहीतरी काम करत असेल, सांगितलं तेवढा मोबाईल काढून द्या. त्यानं पाहिला मोबाईल आणि चार्जिंगचा काढलाच नाही, पण बोलायला सुरुवात केली. ह्या वयात तुला लाज वाटते का म्हणे. आजीने तर डोळेच फाडले. ह्या वयात लाज वाटते का म्हणजे, आता रिटायर्ड झालेत म्हणजे 68च्या पुढचे आहेत. म्हणे यात लाज वाटायचं काय, मोबाईल चार्जिंगचा काढून द्या. म्हटले काढून द्या तेवढा. म्हणे अरे हे असे मेसेज येतात का तुला ह्या वयामध्ये. आजी म्हणते अहो कसे मेसेज येतात मला ह्या वयामध्ये, मोबाईल चार्जिंगचा लावलाय तेवढाच काढून द्या फक्त, बाकी काही बोलू नका. म्हणे काही बोलू नका म्हणजे आजपर्यंत मी काहीच बोललो नाही याचा अर्थ तू कशीही वागशील का. तिला काहीच कळलं नाही, पण पट्टा सुरू झाला मग आजीचा तोंडचा. तुम्ही काही बोललात नाही म्हणजे मी काही बोलत असते का तुम्हाला. आजपर्यंत मीही तुम्हाला काहीच बोलली नाही. मी तशी असती तर तुम्ही मला ठेवलंही नसतं. अजून सांगते, मी होती म्हणून राहिली, दुसरी राहिली असती तर. पहिलं शेवटचं वाक्य, फायनल वाक्य आपलं भांडणामध्ये, मी होती म्हणून राहिली, दुसरी असली तर कधीच निघून गेली असती. आजी म्हणे दुसरी राहती तर कवय जाडे वडे उगाड देता बाबा तू त्यानावर काहून एवढा बोलतोय. तो म्हणतो मेसेज बघ कसा आला, ह्या वयात कोण मेसेज पाठवतं. अरे कशाचा मेसेज आहे, ह्या वयात कोण मेसेज पाठवणार आहे. आता बघ कसला मेसेज पाठवलाय. दोघांचंही चांगलंच भांडण झालं. शेवटी आजी म्हणे तुम्ही काही माझा मोबाईल देणार नाहीत, मीच उठते घेते माझ्या हातचा. उठले आजीने त्याला विचारलं, त्याला कसला मेसेज आहे, काय मेसेज आहे. म्हणे बघ कुणीतरी तुला ब्युटिफुलचा मेसेज पाठवलाय. कितव्या वर्षी ते 68 वर्षाचं ते रिटायर्ड झालंय आणि ते आता म्हणतंय की तुला कुणीतरी ब्युटिफुलचा मेसेज पाठवला. आजीने तर कपाळालाच हात मारून घेतला. बापरे, या वयामध्ये. आता तर तुम्ही मला कधी ब्युटिफुल म्हटला नाही, हा कोण असेल बरं ब्युटिफुलचा मेसेज पाठवणारा. आजी उठली बिचारी, कारण बरंच वाद झाला त्या गोष्टीवरून. तावातावाने उठली. ज्याच्यामुळं भांडण झालं तो मोबाईलच ठेवायचा नाही, आता फोडून टाकते म्हणे. गेली, उठली, पाहिला तो मेसेज. आजीने डोक्याला हात मारून घेतला. डोळे फुटलेत आपले, मग निदान चष्मा लावून तरी बघायचा का नाही. चष्मा लावून तर मेसेज वाचा. म्हणे आता मला काय फुटल्या डोळ्याचा म्हणते, मला काय मेसेज पुन्हा वाचायला लावते, तूच वाच. आजी म्हणे वाचला म्हणून सांगते, ब्युटिफुलचा मेसेज आहे का तो. म्हणे काय आहे मग. अरे म्हणे तो ब्युटिफुल नाहीये, बॅटरी फुल आहे ती. हा, कुणाचाच कुणावर विश्वास नाही, माणसाचा माणसावर नाही, नवऱ्याचा बायकोवर नाहीये. जिथं माणसं माणसावर विश्वास करत नाहीये तिथं देवावर भक्ती करत असताना त्या देवावर विश्वास ठेवणार आहेत का आपण कलियुगामध्ये. पण जर विश्वास ठेवला, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, ज्यानं पूर्णपणे भार घातला त्या भगवंतावर, घालून या भार राहिलो निश्चिंती, निरवली संती विठोबाशी. माझा भगवंत ज्यानं त्याच्यावर पूर्णपणे भार घातला त्याच्यावरचं प्रत्येक असणारं संकट दूर करतो. श्रीमद भगवद्गीता सांगते, अनन्या चिंतयन्तो मां ये जनात् पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्.
अनन्य भावाने जो माझं चिंतन करतो, अशा असणाऱ्या भक्ताच्या कल्याणाचा असणारा मार्ग मी पाहत असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. 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 आलिया आघात, आलिया आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. 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 मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. माझा भगवंत संकटाच्या प्रसंगी मागे आणि पुढे उभा राहतो आणि आलेली संकट, त्या संकटांचं निवारण करत असतो. पण कधी करतो? विश्वास ठेवला तर. महिला मंडळ, महादेवाच्या मंदिरात जाताना इंग्लिश मध्ये सांगू का? महादेवाच्या मंदिरात जाताना जायलाच पाहिजे. मी टीका नाही करणार आहे तुमच्यावर, कारण मी हिंदू धर्मात जन्माला आली आहे. महादेवाच्या मंदिरात जाता की नाही? जायलाच पाहिजे. तुम्ही जा, तुमच्या परिवारालाही पाठवा, मुलांना पाठवा. या नाही जातच होणार. बैजबरीत लोटा देते असं हातमा पण पाठवा. बैजबरी धाडेल बी समजी जातच रस्त्यावर. म्हणजे ते असे रस्त्याने मंदिरात जाताना हा जबरदस्ती घरून पाठवला गेलाय, बरोबर समजून जातं. कसं माहिती आहे का? जो मनपासून जासा तो असा तया तो लोटा धरस, आणि ज्याला बैजबरी धाडेल असा तो असा लोटा धरिले जास. असं असतं ते, समजून जातं. बाहेर फिरण्याचे फार फायदे असतात बरं. थोडंसं घरना बाहेर निघे देखत जा, सगळी हवा समजत माणूसले. गरमा बसायला राहिलं की मग नाही समजत, पण घराच्या बाहेर निघलं की मग समजतं. तुम्ही महादेवाच्या मंदिरात दररोज जाता आणि महादेवाची भक्ती करता. विश्वास सांगते, विश्वास एवढा असावा. सध्या कमी झाला असेल कदाचित, किंवा असेल तो फेवर तुमच्यात. सगळ्यात अगोदर मंदिरात जायचं आणि आपण महादेवाची पूजा करायची. आपल्या भाषा मग कोरा महादेव सापडायला पाहिजे. असं समजा, असा कोरा महादेव सापडावा करता तुम्ही मंदिरात गेले तुम्ही 4 वाजता, आणि महादेवाच्या मनात असं आलं की माझी भक्त दररोज उठून असं माझ्यासाठी येते, म्हणून आज तिला दररोज लिंग स्वरूपात दर्शन होत आहे, आज सगुण स्वरूपामध्ये दर्शन द्यायचं महादेवांनी ठरवलं. तुम्ही एकट्याच आहेत महादेवाच्या मंदिरामध्ये, आणि महादेवांनी सगुण स्वरूपात दर्शन दिलं. सगुण स्वरूप कसं आहे? जटाजूट माथ्यावरी चंद्रकळा श्रीधरी, सर्पमाळ रुळे उरी, चिताभस्म सर्वांगास लिंपुनी राहे. असा माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. असा असणारा देव, चिताभस्म सर्वांगाला लावलेला, जटाजूट सर्व असा विस्कळीत असणाऱ्या जटाजूट, शेषनाग गळ्यामध्ये, आणि असा असणारा हातामध्ये त्रिशूळ डमरू असा असणारा बाबा तुमच्या समोर तेव्हा प्रकट झाला जेव्हा तुम्ही 4 वाजता मंदिरात एकट्याच आहात. काय करणार महिला मंडळ? हा, थाळी बाबाच्या तोंडावर म्हण, भूत 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 भूत. घरी भूतच आहे, सगळ्यात मोठे काय आहे? भूतच आहे. भूतनाथ आहे महादेव. काय आहे? भूतनाथ आहे. सगळ्या असणाऱ्या
कारण वास्तविक स्मशानभूमीमध्ये आहे ना. पण आपण ज्या अर्थानं आपण ज्या अंतःकरणपूर्वक जशी त्याची भक्ती करतोय ना, तेवढा विश्वास आपल्या अंतःकरणात असावा. भूत जरी आलं असेल त्या रूपामध्ये तरी माझा महादेवच आला असा विश्वास तुमच्या मनात असावा. मी भक्ती करते ना, मग त्या भक्तीचं फलस्वरूप कधीतरी तो मला दर्शन देणार आहे. म्हणून घाबरून न जाता त्या भगवंताला सामोरं जाणं. लहानसा असणारा भक्त प्रल्हाद नृसिंह स्वरूपामध्ये दर्शन दिलं भगवंताने. आपण असतो तर तिथंच मूर्छित झालो असतो, पण लहान का असणारा प्रल्हाद घाबरला नाही. माहितीये माझा भगवंत कुठल्याही रूपात येऊन मला दर्शन देऊ शकतो. हा विश्वास ज्यांच्या मनात असेल त्यांच्या घरी देव येतो म्हणजेच येतो. म्हणून भक्ती करत असाल, करतायत तर मनात दृढ विश्वास ठेवा. जनाबाई महाराज असा दृढ विश्वास ठेवायला आम्ही तयार आहोत. भगवंतावर त्याच्यावर आम्ही विश्वासही ठेवणार आहोत. पण मनात शंका अशी आहे, या कलियुगामध्ये त्याचं वास्तव्य आहे का? लोक शंका विचारतात. देवाचं खरं राहिलं नाही म्हणतात, देवच नाही म्हणतात या जगामध्ये. आणि अशा देव नाही म्हणणाऱ्यांची कुजबूज जनाबाई महाराजांच्या कानावर पडते. आणि मग मात्र जनाबाई महाराज त्यांना परखडपणे उत्तर देतात अभंगाच्या पहिल्या चरणात. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री संत जनाबाई महाराज सांगतात, या जगामध्ये देव आहे. एकदा सांगितलं देव आहे, एकदा सांगून कळत नसेल पुन्हा दुसऱ्यांदा सांगितलं, तसा दुरुक्ती हा दोष आहे शास्त्रामध्ये. तरी सुद्धा देव आहे हे कळण्यासाठी दोष लागला तरी चालेल, पण हा दोष जनाबाई महाराज स्वीकारतात आणि पुन्हा पुन्हा सांगतात, या जगामध्ये देव आहे, देव आहे, पण कधी सापडेल? हृदयी मंदिरी शोधुनी पाहे. तुमच्या हृदय मंदिरामध्ये देव आहे, पण जोपर्यंत तुम्ही आत शोधत नाही तोपर्यंत बाहेरच्याचं महत्व कळणार नाही. विश्वास बसावा
त्याच्या नामाविषयी प्रीती जडावी, यासाठी आत असणारा जो आहे पहिले त्याच्याविषयी खात्री असावी आणि मग मात्र तो भगवंत आहे याविषयी पूर्णपणे शाश्वती होईल. तसं बघायला गेलं तर जनाबाई महाराजांनी हा विषय आपल्याला पटवून द्यावा, यासाठी आपल्याला पटावा, यासाठी हा दोष स्वीकारला. कारण संत सांगतात आम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण खरं जे असणारा खरा असणारा जो परमार्थ आहे तो परमार्थ जगासमोर यावा. आता देव आहे याविषयीचे अनेक उदाहरण. या जगात देव आहे असं म्हटल्यानंतर एखादी व्यक्ती विचारू शकते, आहे ना मग दाखवा. देव दाखवा म्हणणारे आहेत, मग त्यांच्यासाठी एक उत्तर असेल. हे दिसतंय का? लाईट दिसतंय सगळ्यांना? लाईट दिसतोय ना? हा, आता तो लाईट जरी डोळ्याला दिसत असला तरी त्याच्या पाठीमागे असणारी जी शक्ती आहे ती शक्ती नेमकी आम्हाला दाखवा असं जर म्हणणारे भेटले तर कसं दाखवणार आहे? आता मी आयडिया सांगते. एखाद्याने सांगितलं याच्या पाठीमागे काय पुरावा आहे हा आहे म्हणून, जिथं त्याची पिन लावलेली असेल लाईटाची ती पिन काढायची, प्लग ओपन करायचा आणि त्याला म्हणायचं इथं बोट टाक. झटका बसला की समजेल तिचं अस्तित्व आहे. पण ते डोळ्याला दिसणार आहे का? तारेतून वाहणारी जी विद्युत आहे ती डोळ्याला दिसणारी आहे का? नाही दिसणार. ती याच्याच मार्फत दिसणार आहे ना. जिथं काहीतरी उपकरण लावलेलं असेल ती त्याच्या मार्फत आपल्या डोळ्याला दिसणार आहे, पण तारेतून जी वाहणारी आहे ती मात्र आपल्या डोळ्याला दिसणार नाही. या वातावरणामध्ये हवा आहे का? हवा आहे का? हवा आहे ना, मग डोळ्याला दिसते का? कशी कळते? स्पर्शाने कळते. हवेचा स्पर्श होतो आणि ती स्पर्श हवाने कळत असते. एखादा म्हणतो हवाच नाहीये, आता अशांचं काय करायचं? मग कुठे घेऊन जा. पण ती स्पर्शाने कळते हे त्याला मान्य करावं लागेल. हवा नाहीये का? डोळ्याला दिसत नाही म्हणजे हवा नाहीये असं म्हणता येणार नाही. हवा आहे. अजून सांगते, मी बोलत असलेला माझा आवाज तुमच्या कानापर्यंत येतोय. कचरूभाऊंची साऊंड सिस्टीम सुंदर आहे, डबल काम करतात पण उत्तम करतात. जसा निघतोय तसाच त्याच्याहून उत्तम आणि गोड असा तुमच्यापर्यंत पोहोचवतात. साऊंड सिस्टीम लावायलाही फार डोकं लावावं लागतं, नाही तर डोकं लागतं. डोकं लावून सिस्टीम लावली तर ठीक आहे, नाही तर मग डोकंच लागतं. डोकं लागल्यावर मग ते कीर्तनच कुठं कुठं भरकटतं. मृदंगाला धूमपानाला कसं असावं, चाटीला कशी असावी, ह्याच फार आपल्याला डोळ्याला दिसतं एवढं सोपं नाही. इथं बोलणाऱ्याचं कसं असावी, तिथं म्हणणाऱ्यांचं गायन करणाऱ्यांची कशी असावी, ही सगळी ऑपरेटिंग तिथं करावी लागते. तिथून हे सगळं इथपर्यंत येतं. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, महत्वाचा मुद्दा सांगते. आवाज ऐकू येतोय की नाही? येतोय ना. आता एक काम करायचं, ज्यांच्या मनात शंका आहे ना देव आहे मग दिसत का नाही, त्यांनी एक काम करायचं, काही शब्द बाजूला काढून ठेवायचे माझे आणि जाता जाता मला द्या. जमेल का? शब्द बाजूला काढता येणार नाही. मग समजा तुमच्या डोळ्याला जरी दिसत नसतील मग आवाज तर येतोय की नाही? शब्द नाहीयेत, आवाज नाहीये असं म्हणता येणार. डोळ्याला दिसत नाहीयेत पण अनुभव मात्र कानाला येतोय. तसा या जगामध्ये देव आहे. अजून उदाहरण सांगते. दुधात तूप आहे की नाही? आता हे उत्तर सुद्धा ते देत आहे. काय काय कामे लावतोस तुम्ही त्यासले? दुधात तूप आहे याचं उत्तर इकडून आलं, आपल्याकडून अपेक्षित होतं. कारण दुधातून तूप कोण काढतं? आपणच काढतो. त्यातले काय काय कामे लावशात तुम्ही? आधी बराच कामे लागी झालेत बिचाराच ना मागे. कारण आपला हा तिकीट मुळे आपण बराच बाहेरला कामे मोडायला लागलो आणि त्यातले घरमधला कामे करणं पडतात. आता हेही तुम्हाला करायला होता का? नाही ना. पण अनुभवाने सांगताय ना, दुधात तूप, अनुभवच महत्वाचा आहे. तुका म्हणे येत अनुभव प्रमाण. तसं दुधात तूप आहे पण पातेल्यात हात घातल्यानंतर दुधाच्या तूप बाहेर येणार आहे का? हा, काहीतरी प्रक्रिया करावी लागेल ना. ती प्रक्रिया माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा हरिपाठात सांगतात.
दिला तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दुधातून तूप काढण्याची प्रक्रिया, त्याला मंद तापवणे, त्याच्यात विरजन घालणे, दूध स्थिर झालं की मग त्याचं घुसळण करणे. मग ताक सार बाजूला आणि असार बाजूला. ताक बाजूला निघतं, लोणी बाजूला निघते. मग मंद आचेवर त्याला तापवावं लागतं. पण हे सगळं कुणाला जमतं? ज्याला जमतं ती सुगरण आहे. ज्याला जमतं ती सुगरण आहे. तुमच्याकडे सुगरण कुणाला म्हणतात? जी भराभर पुरण्या पोळ्या टाक असतील का जी गौऱ्या थापड असतील? सुगरण कुणाला म्हणतात? हा, सुगरण कशी? सुगरण म्हणजे सुगरण आहे. आणि जी सुगरण असते तिला हे सगळं जमतं. ज्याला जमत नसेल त्यांनी शिकून घ्यावं त्यांच्याकडून. हे यूट्यूबला शोधून सापडणार नाही. जरी सापडलं तरी तूप परफेक्ट होणार नाही. आपण यूट्यूबचं शोधून भरपूर काही करू शकतो, पण ह्या काही ज्या गोष्टीत ना, ह्या ट्रिक फक्त आणि फक्त मागची जी पिढी आहे, आता ज्यांना जमत असतील तेही सुगरण त्या सुगरणीला जमत असते. आणि ही प्रक्रिया त्या सुगरणीकडून शिकून घ्यायची असते. तैसे मंथुनी नवनीता. समजा लक्षपूर्वक तिने ते केलं. सासूबाईनं काम सांगितलं, इकडे तिकडे जाऊ नको, घुसळण करून ठेव, त्याच्यातून लोणी बाहेर काढून ठेव. समजा तिनं सासूला बाहेर जाऊ दिलं आणि ही शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. संध्याकाळी सासू तिथं आली. म्हटले हे कसं काय? म्हणे बराच प्रयत्न केला पण काही तूप निघालं. जमेल का? खोटं बोलून जमणार नाही. तिथं मंथनच करावं लागेल. मंथन केल्यानंतरच लोणी बाजूला निघेल. तसं भगवंत पाहायचा आहे ना अंतकरणामध्ये, तो आहे. पण तत्वनिष्ठ असणाऱ्या साधुरूपी सुगरणीकडे जावं लागेल आणि त्याच्या नामरूपी असणाऱ्या बोधाचं विरजन आपल्या अस्थिर असणाऱ्या मनाला घालावं लागेल. ते नामरूपी बोधाचं विरजन घातलं की आपलं अस्थिर असणारं मन स्थिर होईल. चंचल असणाऱ्या मनाची स्थिती थांबेल आणि मग चिंतनाची साधून दिलेल्या बोधाची प्रक्रिया जेव्हा होते, जेव्हा चिंतन होतं, श्वासाची असणारी रवी होते आणि त्या चिंतनाने मग मात्र आत असणारा जो भगवंत आहे तो भगवंत प्रगटतो. चिन्हे प्रगटतात. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. हृदयी प्रगटे राम रूप. अंतकरणात असणारा भगवंत दिसतो. कधी दिसतो? जेव्हा तुम्ही चिंतन केलं. दुधातून तूप बाहेर निघतं जेव्हा तुम्ही मंथन करता. अंतकरणात असणाऱ्या भगवंताचं स्वरूप प्रगटतं जेव्हा तुम्ही चिंतन करता. म्हणून परमार्थात चिंतन फार महत्वाचं आहे. इकडे मंथन महत्वाचं आहे आणि इकडे चिंतन महत्वाचं आहे, जे सहसा सगळ्यांना आवडत नाही. एका अर्थानं सासूनं सांगितलेलं काम वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा आवडतात. समजा पारावर 4-5 लोक बसलीत गप्पा करायला आणि हळूहळू हळूहळू 12 वाजलेत. एखादा उठायला लागला, चला भाऊ 12 वाजलेत आता सकाळी लवकर उठायचंय. हात धरून त्याला बसवतात की नाही? बस ना, घरी जाऊन काय करणार आहे? झोपणंच आहे. घरी जाऊन झोपणार आहे. बस जरा 10-5 मिनिटं. आणि समजा कीर्तनात 11च्या वरती एखादा मिनिट गेला, काय करता? परत परत घड्याळ पाहता की नाही? 11 वाजून 1 मिनिट झाले, 11 वाजून 2 मिनिटं झाले, 11 वाजून 5 मिनिटं झाले. आपण कशाची वाट पाहतोय? कीर्तन कधी संपणार आहे? आपण 11 वाजायला बसेल आहेत का कीर्तन सरावाला बसेल आहेत? नेमका कशाला बसलोय? हा, पण तिथं जसं मंथन महत्वाचं आहे तसं इथं चिंतन महत्वाचं आहे परमार्थामध्ये. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तो भगवंत अंतरंगातला उमटतो आणि मग शाश्वती पटते. देव आहे कुठे आहे? हृदय मंदिरी. हा, मग तो हृदय मंदिरामध्ये अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही चिंतन करता तेव्हा सापडतो. अजून एक शेवटचं उदाहरण सांगते आणि हे चरण संपवते. ऊसात साखर आहे की नाही? ऊसात साखर आहे, पण त्याच्यातली असणारी साखर जर पाहायची असेल तर त्याचा फोटो काढावा लागेल की नाही ऊसाचा? बरोबर आहे का? दिसेल का? नाही. डिजिटल फोटो काढला तर नाही दिसणार. बरं, हात समजा मोडला, त्याच्या आत असणारं जे हाड मोडलंय की टिचलंय हे कशावरून समजतं? एक्सरे काढल्यावर. मग ऊसात असणारी साखर एक्सरे काढल्यावर दिसायला पाहिजे की नाही? दिसेल का? ऊसातली साखर एक्सरे काढून दिसणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? मग
हा प्रक्रियाच करावी लागेल. ती प्रक्रिया करण्यासाठी ऊसाला कुठं न्यावं लागेल? कारखान्यावर न्यावं लागेल. ऊसाला कारखान्यावर न्यावं लागेल आणि मग कारखान्यात नेल्या. आता त्याला कारखान्यावर नेणं फार अवघड आहे ऊसाला, कारण जो ऊस लावतो तो तोडायला येत नाही. जो ऊस लावतो तो तोडायला येत, दुसऱ्या टोळ्या असतात की नाही, हा तसं टोळीच म्हणतात त्याला. ऊस तोडायला टोळ्या येत असतात. तसं देहरूपी असणारा ऊस आहे, लावलाय भगवंतानी, पण याला घ्यायला कुठल्या टोळीनं यायचं हे कुणावर डिपेंड आहे? याला भगवंताच्या टोळीनं यावं की यमाच्या टोळीनं यावं हे कुणावर डिपेंड आहे? ऊसावर डिपेंड आहे. कोणत्या? हा आपल्यावर डिपेंड आहे. कोणावर डिपेंड आहे? हा तसं तो शेतमालक टोळी बोलवतो. आता ते सगळेच ऊस सरळ असतात असं काही नाही. तोडणारे तोडतात, तोडणारे तोडतात. काही जण गाडी रचण्यामध्ये एक्सपर्ट असतात, काही तोडण्यात एक्सपर्ट असतात, काही खालून वरती देतात, अशी ती टोळी असते. सगळे असणारे ऊस सरळ बसतात त्याच्यात. तो जसा ठेवत जातो तसं ते रचत जातो, तशी ती गाडी भरत जाते. पण एवढ्या सगळ्या ऊसांमध्ये एक जरी वाकडा ऊस असला तरी तो सगळी सेटलमेंट बिघडवून टाकतो. कशाची? गाडीची. सप्ताहाची नाही सांगत आहे मी, गाडीची सांगते. कोणता ऊस? एक जरी वाकडा ऊस असला तरी सुद्धा तो गाडीची सेटलमेंट बिघडवून टाकतो. बरं आता ते रचणारे काय सोपे नसतात, त्यांना जन्मजन्मीचा अनुभव असतो. हा त्याचा बाप तो बाप रहेगा, हा त्याचा बाप असतो. तो कोयता मागतो खालून, कोयता द्या रे थोडा. कशासाठी? हा चांगला बसत नाही गाडीत. कोण? वाकडा ऊस. हा गाडीत चांगला बसत नाही, मग तो कोयत्यानं त्याला छाटतो इकडून तिकडून आणि बसवतो जसा तसा. पण तोही जबरखोडीचा असतो. जशी गाडी रस्त्याला लागते तसं तो गाडीतून उडी मारून देतो. कोण? कारण त्याला कारखान्यावर जायचं नसतं. जशी गाडी निघते तर गाडीतून उडी मारतो. आणि अशा उडी मारलेल्या ऊसाचं काय होतं माहिती? एखाद्या वाटसरूच्या हाती सापडला तर तो त्याला तिथंच सोलून खातो. कुणाला सांगा? कुणाला? हा तुम्ही ना पाहिजे तर तब्येत पाणी विचारल्या पण थोडा फ्रेश बसा. वाकड्या ऊसाचं सांगते ना मी. त्यानं उडी मारली, वाटसरूच्या हाती लागला, तो सोलून खातो. समजा एखाद्या गुराढोरावाल्याच्या हाती लागला तर खांडोळी करून त्या ढोरांच्या पुढे टाकतो. कुणाला?